अहिल्यानगर जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम राबवली आहे। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार दक्षिण विभागातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गंभीर गुन्ह्यांमध्ये नोंद असलेल्या तब्बल 220 रेकॉर्डवरील आरोपींना पोलीस मुख्यालयात बोलवून त्यांचे विशेष समुपदेशन करण्यात आले। यावेळी आरोपींना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर राहून कायद्याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले। तर भाईगिरी, गँगवॉर, खंडणी, मारामारी आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। या विशेष मोहिमेमागील उद्देश आणि उपक्रमाबाबत अधिक माहिती पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे। सर्वांना माहित आहे की नगरमध्ये जास्त क्राईम पण आहे, त्या अनुषंगाने बरेच लोकांच्या विरुद्ध बरेच गुन्हा दाखल झालेला होता। त्या अनुषंगाने आता मी गंभीर गुन्हे करणारे हा आरोपीला आज बोलवून त्यांच्या काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स पेंडिंग असतील, त्यांच्या काही डोजियर्स पेंडिंग असतील आणि तसेच त्यांचे इंट्रॉगेशन फॉर्म आम्ही भरून घेतलेला आहे। त्या अनुषंगाने आज नगरमध्ये जे साऊथ नगरमध्ये 4 डिव्हिजन्स आहे, 4 डिव्हिजन्सकडून पोलीस स्टेशनकडून जे गंभीर गुन्हे म्हणजे जे फायरआर्म वापरणारे आरोपी, जे बॉडी ऑफेंडर्स आहे, गंभीर गुन्हा गंभीर दुखापत, मर्डर आणि इतर गंभीर गुन्हा करणाऱ्या आरोपीला आम्ही आज बोलून घेतलेला आहे। त्या अनुषंगाने त्यांना आता आम्ही काउन्सिलिंग केलेलं आहे की तुम्ही गुन्हेगाराकडून तुम्ही सोडून घ्या आणि पोलिसला सहकार्य करा आणि जास्तीत जास्त माहिती द्या आम्हाला, गोपनीय माहिती। त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण नगरमध्ये शांतता ठेवण्यासाठी आणि क्राईम कमी करण्यासाठी तुम्ही पण सहकार्य करा म्हणून आम्ही काउन्सिलिंग केलेलं आहे। आज इकडे नगर हेडक्वार्टर्सला जे साऊथ नगरच्या बरेच आरोपी आले आहेत, ते एकूण 220 आरोपी आता हजर झालेला आहे आणि नॉर्थ नगरमध्ये आता सुरू झालेला आहे त्यांचा परेड। तिकडे पण 100 पेक्षा आरोपी हजर होणार आहे। तो सर्वांना आम्ही त्यांना काउन्सिलिंग केलेलं आहे की तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्ती सोडा आणि पोलिसला सहकार्य करा आणि नगरमध्ये शांतता ठेवण्यासाठी आम्ही हा प्रयत्न सुरू केलेला आहे।